अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मूळशी मोडू शकते, एवढी शक्ती त्याजवळ आहे. आणि माय मावल्यास या राज्यात हे असं पहिल्यांदा आंदोलन दिसत, चाक सुद्धा फिरलं नाही, शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं, पण आंदोलन करायचं, या भूमिकेवर राहायचं, हट्ट न धरायचा. तो गेला मग मी कम नाही गेलो, तो गेला तू उद्या जाशील, इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मला जात जिंकायची, तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे, हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे. मग काय तर तुडीत हात कस लावतो, हात कस काय लावतो, हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा, आता बस ना. आमची जात नुसते मारच खायला काय, आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं, आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. तवा अडथळा आणला तवा अंतर्वलीत नव्हता गणपती बसलेला, तवा तवा नव्हता गणपती, तवा तो म्हणायला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार, तुम्हाला तवा तुम्हाला कळाले ते लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आहे माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात, हिंदूचे सण असून मुंबईत चाललेत, आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कम नाही म्हणले. तवा गणपती बसलेले होते, देवेंद्र फडणवीस कम हाणले. अरे बाबा बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्कर काढायचा भार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही मग इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. नाही नाही, मी वरी जाणार, एवढं दर्शन होऊ शकतं माझं एखादी, त्याचं काय सांगताय? हो, त्याचं काय सांगताय? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे, माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगताय? मोठ्यात नाही, भावनिक आहे. समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ, समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात. त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार.